शुभेच्छा. जाऊया पुढील सामन्याकडे. मॅचला होती सुरुवात. एकीकडे दिनकरपाडा तर दुसरीकडे संघ असेल शिरोले. टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय शिरोला संघाने. राईट हँड ओव्हर द विकेटने पहिल्या चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. खूपच दूर होता आणि वाईटचा इशारा. या ठिकाणी या स्पर्धेला आयोजन पाहता खूप सारा शुभेच्छाचा वर्षाव येतो. या ठिकाणी थेट आई एकेरा पाचशापूरकडनं शुभेच्छा आल्यात. गोरख गोरे, अक्षय गोरे, समीर थालके आणि सूरज पाटील यांच्याकडे शुभेच्छा आल्यात. थँक्यू. या स्पर्धेबद्दल अगदी चांगलं मत व्यक्त केलं आणि त्यांच्या शुभेच्छाचा आम्ही स्वीकार करतोय. थँक्यू सो मच. अपील झाली आहे बॅटची कडा. विनोद दिनकर बाद. पहिला चेंडू वाईट परंतु दुसऱ्या चेंडूवर आपली दिशा दाखवत असताना गोलंदाज ज्याचं नाव आहे शुभम. पहिल्या चेंडू वाईट परंतु दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केली. बाहेरच्या चेंडूवर छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि एक मोठी विकेट प्राप्त करून दिली आहे शिरोला टीमला शुभमने. पहिला चेंडू डॉट होता, त्याच्यानंतर वाईटचा इशारा आला, त्याने टीमचं खातं ओपन झालं. परंतु विनोदकडून भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या की जो मोठे फटके सजवेल, एक चांगलं टार्गेट सेट करू शकतो. मागच्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून केली होती. तो बाद झालाय. डगआउटला शांतता. प्रेक्षणीय सामना हा देखील. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ चांगले भरणे असलेले खेळाडू असलेले हे संघ आहेत. तशीच कामगिरी पाहायला मिळेल का? दोन चेंडू एक विकेट एक धाव धावपलकावर. सध्या ऑन स्क्रीनवर हे मान्यवर मुख्य व्यासपीठावर कित्येक पाहुण्यांची गर्दी, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. राजूजी शेलार या ठिकाणी जोडले गेले आहेत. कटकले चेंडूला थर्डमॅन परिसरातून अगदी वेगाने चेंडू मागच्या दिशेने चाललाय. शर्यत सुरू आहे चेंडू आणि शतरक्षकामध्ये आणि ती शर्यत अखेरकार जिंकलाय. तो चेंडू येतोय चौकार. नवीन फलंदाज समीरच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. समीरच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन ठेवण्याचा प्रयत्न केला, कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू गली रिझन मधून थर्डमॅन परिसरामधून अतिशय आउटफील्ड फास्ट असताना फरार होतोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार आणि टीमची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले. विनोदची विकेट गेले. येथून एक पार्टनरशिप करावी लागेल. महत्वाची विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमने प्राप्त करून दिली. ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. गतीचा भन्नाट वापर केला. लेंथ चांगली होती, लाईन देखील चांगली होती. दूर ठेवण्याचा प्रयत्न केला फलंदाजापासून आणि त्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज शुभम. निर्धाव चेंडू आलाय. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट शुभमने आपल्या नाबावर केली. पॉवर प्लेचं षटक. काव कॉर्नर मध्ये अलंकार, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. पुढे सरसावत समोर लॉफ केले चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण करत असताना चौकाराचं रक्षण केले. आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवल्यात. 2 धावा धावून पूर्ण झाल्यात. 2 धावेंच्या मदतीने टीमची धावसंख्या 7 वर. एकच धाव घेतलीये. 3 धावा वाचवल्यात. चांगली बॅटिंगचा प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षण चांगले झाले. भावेश स्वीचिटचा प्रयत्न फसलाय. भावेशची विकेट देखील किमती असेल. तो नेहमीच स्वीचिट मारण्यासाठी जाणला जातो आणि अखेरकार पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 वर 1 गडी बाद. पाहू शकता शेवटच्या चेंडूवर कशा पद्धतीने स्वीचिटचा प्रयत्न भावेशने केला परंतु संपर्क करू शकला नाही. चांगलं षटक राहिलं पॉवर प्लेचं शुभमचं, ज्यांनी 6 धावा खर्च करत असताना एक महत्वाची विकेट आपल्या नावावर केली. मुख्य व्यासपीठावर कित्येक मान्यवर जोडले गेलेत. ते सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मुख्य व्यासपीठ सध्या ऑन स्क्रीनवर दाखवलं गेले. योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण होतं. 2 दिवसाचं हे आयोजन. कालपासूनच कित्येक मान्यवर कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना कालच्या दिवसामध्ये 10,000 प्रेक्षकांनी युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला आणि आता देखील कित्येक प्रेक्षक वर्ग ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जोडले गेले. तसेच प्रत्यक्षरित्या देखील या क्रीडा नगरीमध्ये जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. हॅलो चेक. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला आर्थिक सहाय्य लाभले असे सन्मान्य राजूजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण हियान शिलोय मोंडूलच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. वेलकम.
षटक क्रमांक दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी वंडर बॉय ऑफ SRT अलंकार यांनी स्वीकारली आहे आणि त्याच्या समोर आहे समीर. पहिला चेंडू अखूट टप्पा ऑन साइडला कंट्रोल पुल शॉट डीप स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक फक्त सिंगल येते समीरच्या खात्यामध्ये. विनोद दिनकरची विकेट खूप महत्वाची होती, त्याची विकेट गेल्यानंतर धावफलक थोडंसं शांत झाले. आजच्या दिवसामध्ये जर जे हनुमान दिनकरपाडा संघ क्वालिफायर होतोय तर योगेश पारदे यांच्या माध्यमातून त्यांना जर्सी पुरस्कृत केली जाईल. सुवर्ण संधी आहे, हंगामाला सुरुवात झाली, पहिली स्पर्धा आणि पैशाचा पाऊस होतो, बक्षिसांचा पाऊस सर्व खेळाडूंना होत असताना स्ट्रायकर भावेश स्विच हिटचा प्रयत्न, संपर्क थोडा झालाय, गलीमध्ये प्रयत्न चांगले केले परंतु चेंडूला अडू शकला नाही. वेगाने चेंडू आउटफील्ड फास्ट असताना मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चांगला प्रयत्न राहिलाय गली क्षेत्रामध्ये सचिनचा. 89 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेत. स्विच हिटचा प्रयत्न होता, झेल घेण्यासाठी सूर मारला क्षेत्ररक्षक सचिनने गली क्षेत्रामध्ये परंतु त्याला बीट करून चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेक. ठीक आहे, या ठिकाणी आपण पाहतोय मोंडूळ गावचे संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होता. आपण पाहतोय त्यांचं देखील आपण करूया इथे सहर्ष स्वागत, वेलकम. 11 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या परंतु आता दुसऱ्या ओव्हरमध्ये मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न सुरू आहे दिनकरपाडा टीमच्या माध्यमातून. सुरुवातीला फ्रंट फूट ओपन केले, त्यानंतर बॅकफुटला येत असताना कट करण्याचा प्रयत्न होता. या द्विधा परिस्थितीमध्ये भन्नाट वेगाने आलेला चेंडू डॉट. 3 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केलेत अलंकारने. मागच्या मॅच मध्ये काय ती फलंदाजी केली होती, 15 चेंडूमध्ये 55 धावा त्यांनी ठोकून काढल्या होत्या. तोच अलंकार या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना फुल टॉच बॅटवर घेता आला नाहीये, वासला थोडासा फलंदाज भावेश. वाईटचा इशारा येत असताना एक्स्ट्रा धाव खर्च केली गेली. एक्स्ट्राच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 वर 1 विकेट. दुसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. एकीकडे गावदेवी शिरोला संघ गोलंदाजी करतोय तर दुसरीकडे जे हनुमान संघ दिनकरपाडा बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर शिरोला टीमने या मॅच मध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यांच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे म्हणून कमी धाबांपर्यंत रोखण्याचा पहिल्या डावामध्ये प्रयत्न आहे परंतु जोपर्यंत भावेश आहे तोपर्यंत धोक्याची घंटी वाजत राहील. मोठे फटके तो नेहमीच सजवत असतो आणि त्याच्यासमोर आव्हान आहे अलंकारचं. इन स्विंग केला होता, संपर्क करू शकले नाहीत, ऑफ स्टंपच्या आत येऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा शांत ठेवलं गेलं भावेशला. चांगली गोलंदाजी 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात. रिप्ले मध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने बाउन्स प्राप्त केला होता. पिचिंग झाल्यानंतर गोलंदाज अलंकारने या चेंडूमध्ये राईट हँड ओव्हर द विकेटने अलंकार भावेशसाठी स्कूप करण्याचा मागच्या दिशेने प्रयत्न होता, प्रयत्न तो फसलाय आणि त्याच्यानंतर धाव घेण्याच्या प्रयत्नात भावेश आणि समीर यशस्वीरित्या ती एक धाव त्यांनी पूर्ण केली आहे. या ठिकाणी खूप सारे अतिथीगण आमच्या मंचावरती आपण पाहू शकाल. त्या सर्व अतिथीगणांचं आम्ही हियांशोले मोंडूच्या मंचावरती सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष स्वागत, वेलकम. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत असेल. अकुट टप्पा ऑन साइडला पुल करून दिलाय, पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटकार आलाय फलंदाज समीरच्या माध्यमातून. ओव्हरची समाप्ती, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 वर 1 विकेट. या स्पर्धेमध्ये उभारलेले मुख्य व्यासपीठ आणि त्यावर मान्यवरांची गर्दी आपण पाहू शकता. कित्येक मान्यवर या स्पर्धेला भेट देत असताना त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना ज्या हनुमान दिनकरपाडा टीमने 19 धावा 1 विकेट. पहिली विकेट विनोदच्या रूपाने स्वस्तामध्ये गेली परंतु त्यानंतर समीर पारदे आणि भावेशने चांगली पार्टनरशिप प्राप्त केली. 5 चेंडूमध्ये 12 धावा, 6 चेंडूमध्ये 5 धावा भावेशच्या खात्यामध्ये. चांगली बॅटिंग. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं संपूर्ण ग्रामस्थ मंडळ मोहंडूल यांच्याकडे विशेष सहकार्य लाभलं. महेंद्र फरडे, अनिल जाधव, हेमंत खांडेकर, नरेश खंडागले, विनोद जाधव, अनिल झुगरे, रामचंद्र भोईर, योगेश गवाळे, रितेश गोरले, विजय फरडे,
तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. प्रमोदचं स्वागत केलंय फलंदाज भावेशने. चांगलंच स्वागत केलंय, भव्य दिव्य स्वागत केलंय. आपण रिप्ले मध्ये पाहणार आहोत कसं स्वागत झालंय प्रमोद या गोलंदाजाचा. ओव्हर पिच चेंडू होता, त्याला लॉफ करून दिला काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक षटकार. धावांची आवश्यकता आहे आणि भावेश आता फलंदाजी करायला सुरुवात केली आहे. पुन्हा ऑन साईडला क्रॉस बॅटने टर्न केलाय. काऊ कॉर्नर मध्ये शतरक्षक आहेत, पोचतील, उचली करून फेकतील तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय आणि जोपर्यंत फेकी होते तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट भावेश आणि समीर पारदीमध्ये पाहायला मिळते. धावफलक 27 वर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा येत नव्हत्या. पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये अलंकाराच्या विपक्षामध्ये एक षटकार एक चौकार आला, परंतु आता प्रमोदच्या विपक्षामध्ये हल्ला चढवत असताना भावेश. या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. आमचे जे अतिथीगण इथे उपस्थित झाले त्या सर्व मान्यवरांचा यथोचित मान सन्मान आदरातिथ्य पाहुणचार करण्याचा सध्या योग आम्हाला मिळाला आणि ते सध्या आम्ही साध्य करतोय. अतिथी देवो भव ही परंपरा, ही उक्ती लागू होत असताना आलेल्या मान्यवरांचा शुभ सन्मान आम्ही इथे करतोय. योगेशजी गव्हाळे मोंडूल यांना विनंती करूया आपण मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आर्थिक सहाय्य ज्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय तर आपण या, आपल्याला विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. योगेशजी गव्हाळे आपल्या देखील या स्पर्धेमध्ये, आपल्याच गावच्या स्पर्धेमध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. या ठिकाणी आपण शुभ सन्मान देखील आमच्या अतिथीगणांना करत आहोत. मी विनंती करेन सन्माननीय अमोलजी गव्हाळे यांचे मामाश्री आहेत, जय माता दी इंटरप्राइजेस स्वारेटचे प्रॉपरेटर आहेत सुनीलजी पाटील साहेब. आपण यापुढे आपला सन्मान आपण इथे मंचावरती करत आहोत. अमोलजी गव्हाळे या स्पर्धेचे सर्व या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. या मामाश्री सुनील पाटील आपला शुभ सन्मान या ठिकाणी आपल्या भाच्याच्या शुभ हस्ते आपण हा करत आहोत. आपल्या भाच्याच्या स्पर्धेमध्ये उपस्थित आपल्या भाच्याच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण होताना पाहतोय. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती अमोलजी गव्हाळे साहेबांच्या शुभ हस्ते करताना पाहतोय. त्यानंतर मी विनंती करेन या ठिकाणी उपस्थित असलेले मोंडूल ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय बलिरामजी केशव साहेब, आपण या आपला शुभ सन्मान सन्माननीय रामशेठ फरडे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. एका बाजूला हॅलो नवनिर्वाचित उपसरपंच, तर ज्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतो ते ग्रामपंचायत मोंडूलचे माजी उपसरपंच आहेत. हा योगायोग आहे या स्पर्धेमध्ये, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय. आणि दोन्ही व्यक्ती अगदी सहाय्यक भूमिका त्यांची नेहमी असते. आणि रामशेठ फरडे म्हटलं तर क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम, राजकीय क्षेत्रामध्ये, उद्योग क्षेत्रामध्ये चांगली भरारी घेतलेले व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला इथे आर्थिक सहाय्य लाभलंय उद्योगपती मोंडूलचे आहेत राजूजी शेलार साहेब. आपण या आपला सन्मान देखील या मंचावरती आम्ही करत आहोत. आणि पुन्हा एकदा विनंती करेन अमोलजी गव्हाळे या स्पर्धेचे सर्व आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करत आहोत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जयन उमद्दीनकर पडा. टीमची धावसंख्या 30 वर 2 विकेट. सुरुवातीला विकेट गेल्या, परंतु त्याच्यानंतर भावेशने चांगली बॅटिंग केली. 11 चेंडू फेस करत असताना 16 धावांचं योगदान. ऑन स्क्रीनवर तुम्ही हे दृश्य पाहू शकता. मान्यवरांचा सन्मान आणि सत्कार होत असताना या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी गव्हाळे यांच्या माध्यमातून मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांना सन्मानित केलं जातं. आणि थँक्यू. यानंतर आपण विनंती करेन की आपण पुढे यायचं आहे. याच गावचे शिक्षण महर्षी, शिक्षण प्रमुख, शिक्षणावरती ज्यांचं भर द्या असं नेहमी त्यांचं वक्तव्य असतं असे भास्करजी भोईर साहेब, आपण आपला शुभ सन्मान आपण या मंचावरती करत आहोत. आणि मी विनंती करेन मोहन गोरले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. एक अतिशय खूप मोठं व्यक्तिमत्व या गावचं.
आणि या गावामधील व्यक्तिमत्व शिक्षण महर्षी बनून ज्याचं नाव चर्चेत असतं असे व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. हियान शिलोन मोंडूल आयोजित या स्पर्धेमध्ये अतिथी देवो भव ही उक्ती सध्या इथे दाखवत असताना आम्ही शुभ सन्मान केला गेला. यानंतर आम्ही सन्मान करत आहोत ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक क्रिस्टल ट्रॉफी लाभली आहे असे BMC कर्मचारी आहेत. नरेशजी मानकर साहेब, आपण यापुढे आपला सन्मान. आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन की अमोलजी गवळे यांचे सासरे आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. योगेश सराई याच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. अमोलजी गवळे यांचे मामाश्री, अमोलजी गवळे यांचे सासरी बुवा सर्वच आज उपस्थित आहेत. म्हणजे आपल्या जावाई आणि भाचावरती जे प्रेम आहे त्या जिथे दिसून आलं आणि त्यांचा शुभ सन्मान योगेश सराईच्या शुभ हस्ते आपण करतोय. यानंतर पुढील सन्मानासाठी आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय मुरलीधर पाटील साहेब भिवाळी, आपला सन्मान देखील इथे या मंचावरती केला जाईल. आणि इथे पुन्हा एकदा मामा सासरे आहेत अमोलजी गवा यांचे, त्यांचा देखील आपण सन्मान इथे करतोय. विजय फर्डे याच्या शुभ हस्ते. विजय फर्डे मोंडूल गावचा युवा उद्योजक आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करतोय. महाराष्ट्राचं अलंकारी वस्त्र, माईचं प्रेमाचं प्रतीक असलेलं अनेक विविध रंगांनी नटलेलं हे पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण कायम स्मरणात राहावी यासाठी हे मोमेंटम सन्मानचिन्ह देऊन आपण इथे आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा सन्मान इथे करतोय. यानंतर मी विनंती करेन ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेला आर्थिक सहाय्य लाभलंय, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभले असे या मोंडूल गावचे युवा उद्योजक आहेत आणि विजय फर्डे यांना सन्मान इथे केले जाईल. विजयजी फर्डे आपण या आणि राहुल फर्डे ज्या सन्माननीय ज्ञानेश्वरजी ठके साहेबांचं इथे शुभागमन झालंय. उद्योगपती करण जोटी, सन्माननीय ज्ञानेश्वरजी ठके साहेब आपल्या देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. वेलकम. संपूर्ण अतिथीगणांचं पुन्हा एकदा इथं आम्ही सहर्ष स्वागत करतो. विजय फर्डे चला आपण या पुढे युवा उद्योग मोहन गोरले यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. मोहन गोरले शुभ हस्ते विजय फर्डे युवा उद्योजक आहेत मोंडूल गावचे आणि त्यांचा सन्मान आपण या मंचावरती करतोय. यानंतर पुढे यायचं आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य लाभलंय. मोंडूल गावचे आहेत योगेशजी गवळे, आपण यापुढे आपला देखील सन्मान या मंचावरती केला जाईल. आणि मी विनंती करेन या सन्मानासाठी या स्पर्धेचे सर्व सन्मान्य अमोलजी गवाळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हा योगेशजी गवाळे यांचा शुभ सन्मान या मंचावरती करत आहोत. महाराष्ट्राचं अलंकारी वस्त्र, शॉल आणि विविध रंगांनी नटलेलं प्रेमाचं प्रतीक असं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण कायम स्मरणात राहावी असं मोमेंटम अर्थात सन्मानचिन्ह देऊन आपण अनेक मान्यवरांचा शुभ सन्मान इथे यथोचित मान सन्मान आदरातिथ्य पाहुणचार सर्वच केला गेला. ही ओळख राहिली या स्पर्धेची आणि या मोंडूलकरांची. खऱ्या अर्थाने येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान आदरातिथ्य पाहुणचार करणं ही स्पर्धेची ओळख राहिली आणि ती अतिथी देवो भव ही उक्ती याला लागू पडते. त्यानंतर आपण इथे शुभ सन्मानित करत आहोत. ज्यांचं नुकतंच शुभागमन झालंय करंजोटी गावचे उद्योगपती सन्माननीय ज्ञानेश्वरजी ठके साहेब, आपण यापुढे आपला देखील शुभ सन्मान या मंचावरती आपण करत आहोत. अमोलजी गवळे यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. ज्ञानेश्वरजी ठके साहेब, आपण यापुढे आपला देखील यथोचित मान सन्मान या स्पर्धेमध्ये आम्ही करत आहोत, त्याचा आपण स्वीकार करा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना ज्या हनुमान दिनकर टीमची धावसंख्या 36 आणि 37 धावांची आवश्यकता असेल ती शिरोला टीमला सामना जिंकण्यासाठी. यानंतर आपण हे सत्कार समारंभ चालू करणार आहेत. त्याबद्दल फक्त या स्पर्धेबद्दल शुभेच्छा सर्वांना देत असतील याच गावचे शिक्षण महर्षी शिक्षण प्रेमी भास्करजी भोई साहेब आपलं मनोगत इथे व्यक्त करतात.
व्यासपीठावर उपस्थित सर्व उत्सव मूर्ती, या क्रिकेट मॅचचे आयोजक माझ्या मते अमोल गवाळे व इतर सर्व सहकारी मित्र, क्रिकेटच्या माध्यमातून आज या मैदानावर भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा होत आहेत। त्यानिमित्ताने सर्व क्रिकेट प्रेमी आणि क्रिकेट खेळणाऱ्या सर्व तरुण वर्गाला मनपूर्वक शुभेच्छा। क्रिकेटमध्ये फिटनेस वाढतो, क्रिकेटमध्ये एकता बंधुता सर्व निर्माण होते, पण हे सगळं करत असताना विद्यार्थी मित्र, क्रिकेट मित्र आपल्या रोजगाराचं आहे, तर त्या अनुषंगाने सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे। सध्या महाराष्ट्रामध्ये 15,000 पोलीस भरतीची जाहिरात आहे आणि 30 तारीख लास्ट डेट आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना, तरुण खेळाडूंना विनंती आहे, जे पात्र असतील त्यांनी पोलीस भरतीमध्ये ट्राय करावी आणि जर त्या संदर्भात जे पाठबळ पाहिजे संपर्क साधावा, 100% मिळेल। दुसरी गोष्ट, आम्ही जेव्हा सरकारी कार्यालयात काम करतो तेव्हा एक गोष्ट आता जाणवते की नवीन भरती जेव्हा 100 लोकांची होते त्यामध्ये जवळजवळ एक 50-55 पोरं बिहारमधली, 5-10 पोरं उत्तर प्रदेश आणि हरियाणा आणि उत्तराखंड, महाराष्ट्रातले भोईर पाटील, म्हात्रे, गवाळे, जाधव असा एकही पोरगा नसतो। तर याच्यामध्ये आपल्याला आता बदल करणं गरजेचं आहे। या विविध स्पर्धा परीक्षा, नोकर भरती परीक्षेच्या माध्यमातून आपण प्रशासनामध्ये जॉईन होऊन आणि आपला कुटुंब, आपलं गाव, आपला देश सर्वांना पाठबळ देणं गरजेचं आहे। परत एकदा सर्व विद्यार्थी मित्रांना, क्रिकेट मित्रांना सर्वांना शुभेच्छा आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपण निश्चित ट्राय कराल, आपल्याला उज्ज्वल यश लाभो या शुभेच्छा देऊन 2 शब्द संपवतो। आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार। खूप चांगलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि खऱ्या अर्थाने मगासपासून मी उल्लेख केला, शिक्षण प्रेमी आहेत आणि या ठिकाणी शुभागमन झालं ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून पाणी म्हणजे जल म्हणजे जीवन आणि ती पाण्याची व्यवस्था आम्हाला स्पर्धेमध्ये करून देतात। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील स्वरा एंटरप्राइजेस दिनकरपाड्याच्या प्रॉपरायटर सन्माननीय योगेशजी पारधी साहेबांचं इथे शुभागमन झालंय। या साहेब आपलं या मंचावरती आम्ही करतोय सहर्ष स्वागत। वेलकम योगेशजी पारधी साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होतंय आणि त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय एक उद्योग क्षेत्रामध्ये एक नव चैतन्य प्राप्त झालेले, उंच भरारी घेतलेलं व्यक्तिमत्व अर्थातच जयदाजी मते साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय। या दोन्ही मान्यवरांचं आम्ही करतो या ठिकाणी सहर्ष स्वागत। भास्करजी भोर आमच्या रजा घेताना आपण पाहतोय, खूप धन्यवाद। आपण खूप चांगलं मोलाचं आणि योग्य मार्गदर्शन आपण केलं त्याबद्दल आपलं आम्ही स्वतःचे आभार व्यक्त करतोय आणि या ठिकाणी जयदाजी मते साहेब यांचा शुभागमन झाला, त्यांच्या सोबतीने आपण पाहतोय सन्माननीय योगेशजी पारधी स्वरा एंटरप्राइजेस दिनकरपाडा यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था लाभली, त्यांचं देखील आम्ही इथे करतोय सहर्ष स्वागत। दरवर्षीप्रमाणे पाण्याची व्यवस्था आणि खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये जल म्हणजे जीवन आपण नेहमी म्हणत असतो आणि ती पाण्याची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून लाभली आहे ते योगेशजी पारधी साहेबांचे इथे शुभागमन झालं। वेलकम साहेब आपलं आणि जयदाजी मते आमचे भाऊजी आहेत त्यांचं देखील आपण इथे करूया सहर्ष स्वागत। आणि यानंतर आपण जो आहे पुन्हा आता मायक्रोफोनवरती जॉईन होतील पुन्हा एकदा क्रिकेटचा हाल अहवाल आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दीपकजी सुतार, थँक्यू। दुसऱ्या डाबावाला सुरुवात झाली, सामना जिंकण्यासाठी 37 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर भावेशने विकेट प्राप्त केले। इनसाइड डाऊन, उत्कृष्ट फटका, कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून उडवलाय, एक धाव झालीये। दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने केले। पॉवर पिच मध्ये चांगली सुरुवात करून दिली दिनकरपाडा टीमला भावेशने। पहिल्या चेंडूवर शुभमला माघारी परतवला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फक्त सिंगल धाव, 2 चेंडूचा खेळ समाप्त, 1 विकेट 1 धाव धावफलकावर। 37 धावांचे लक्ष आहे, लक्ष थोडंसं छोटं आहे परंतु ते लक्ष आणि त्या लक्षापासून जर दूर ठेवायचं असेल शिरोला टीमला तर अलंकारची विकेट खूप महत्त्वाची आहे। मागच्या सामन्यामध्ये 15 चेंडूमध्ये 55 धावांची आक्रमक खेळी त्यांनी पार पाडली। अर्धशतक या स्पर्धेचं पहिलं त्याच्या नावावर राहिलं, तो अलंकार स्ट्राईक एंडवर आणि त्याच्या समोर तेवढा चांगला गोलंदाज भावेश। फुल टच ऑन साइडला उडवलाय, हवेत आहे, उंची भरपूर, अंतर देखील भरतो आणि चेंडू मैदानाच्या बाहेर।
6 धावांसाठी षटकार उल्लेख केला आणि त्या उल्लेखाला साजेसा असा खेळ करत असताना अलंकारच्या बॅटमधून षटकार आलाय. स्ट्राईकवर अलंकार आला आणि 6 धावांनी त्यांनी वैयक्तिक आपलं खातं खोललं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहणार आहोत. राऊंड विकेटने जात असताना फुल टच चेंडू होता, बॅटवर घेतला ऑन साईडला, धमाका करत असताना उत्तुंग षटकार ठोकला अलंकारने. 7 वर 1 विकेट, 3 चेंडूचा खेळ समाप्त. सामना जिंकण्यासाठी अलंकारची विकेट किमती असेल. दिनकरपडा टीमसाठी ती प्राप्त करेल का? भावेश स्ट्रोकला चेक केलं, पॉइंट मध्ये ढकलून दिलं. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंट मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु एक धाव, सिंगल चौटी धाव पूर्ण केली सचिन मानकर आणि अलंकारने. आज पूर्ण ताकदीने गावदेवी शिरोला संघ उतरले आणि त्यांची ताकद म्हणजे अलंकार आणि सचिन ही जोडी आहे. मागच्या मॅच मध्ये देखील काय जबरदस्त पार्टनरशिप केली होती. 4 ओव्हरमध्ये हाय स्कोर उभारण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर राहिला. तब्बल 85 धावा उभ्या केल्या होत्या 4 ओव्हरमध्ये आणि आता हे छोटंसं लक्ष असेल त्यांच्या समोर 37 धावांचं. लेफ्ट हँड बॅटर सचिन ऑन साईडला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय. फाईन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना बीट करून चेंडू मैदानाच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार येतोय सचिनच्या खात्यामध्ये. सचिन जेव्हा जेव्हा स्ट्राईकला येतो तेव्हा तेव्हा तो चौकाराने सुरुवात करतो. पूर्ण ताकद लावली होती. क्षेत्ररक्षक दूरवरून प्रयत्न करत होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावसंख्येत भर, धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचले. 1 विकेट, रिक्वायर्ड रेट कमी झालंय. 7 ची सरासरी जरी गाठली तरी देखील या धावा पूर्ण होतील. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 19 चेंडूचा खेळ शिल्लक. समीकरण सोपं आहे. आतापर्यंत 91 चौकार, 73 सिक्स या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले आणि हा संपूर्ण लेखाजोखा ऑन स्क्रीनवर देखील पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. बीमर घोषित झालाय. 9चा इशारा आणि येणारे चेंडू फ्री हिट. दुष्काळात 13वा महिना करून ठेवला भावेशने. पहिल्याच 5 चेंडूवर 12 धावा त्याने खर्च केलेत आणि आता 9 चेंडू देखील आलाय. चेक, थँक्यू. यानंतर मी अनाऊन्स करतोय, यानंतर आपण ड्रॉ करत आहोत. तर आई गावदेवी कुशली ब संघ आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित करा आणि चालू असलेला सामना त्या दोन्ही टीमच्या 12th मॅन आपण देखील लक्ष द्या. सर कुशिवली बस संघ आपला कॅप्टन उपस्थित करा. थँक्यू. फ्रीडच्या चेंडूवर झेल सुटल्यानंतर धावा जमा केल्या त्या चेंडूवर 2 आणि टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली ती 15 वर. सामना जिंकणं खूप सोपं झालंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 वर 1 आणि आता सामना जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 22 धावांची गरज. 7.33च्या सरासरीने फलंदाजी करावी लागेल. हॅलो चेक. या ठिकाणी आपण ड्रॉ करत आहोत आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. सुनीलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी जी पहिली उचलणार आहोत ती अगदी अंतिम सामना खेळणार आहे आजच्या क्वालिफायरच्या मॅचमध्ये. आणि चिठ्ठीमध्ये नाव कोणत्या संघाचं दडलंय हे गुपित आहे सध्या. खुलजा सिमसिम आणि कुशिवली ब संघ थेट क्वालिफायरच्या रेसमध्ये दाखल झालाय आणि विजय संघ विपक्षामध्ये संघ खेळणार आहे अर्थातच MG स्पोर्ट्स बासे संघ. थँक्यू. कॅप्टन यायचं आहे MG स्पोर्ट्स बासे टीमचा आपला कॅप्टन इथे उपस्थित करून ठेवा. जाऊया सामन्याकडे. 18 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता. अलंकारने 2 चेंडू फेस केलेत, 7 धावा त्याच्या खात्यामध्ये आलेत. तर सचिनने देखील 7 धावा जमा केल्यात 4 चेंडू फेस करत असताना. स्ट्राईक इनवर अलंकार आणि आता गोलंदाजीसाठी आलाय अनिकेत जाधव. अलंकारची विकेट घ्यावी लागेल. अलंकारची विकेट जर घेतली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. सचिन आणि अलंकारची जोडी तोडावी लागेल तरच या सामन्यामध्ये शिरकाव करता येईल जयनुबान दिनकरपाडा टीमला. दोन्ही टीमचा विचार केला तर गणवेशाचा रंग डिझाईन सारखीच आहे परंतु शिरोला टीमचा विचार केला तर त्यांचे काही खेळाडू फुल जर्सीमध्ये आहेत. टी शर्ट त्यांचा फुल आहे. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू अनिकेतचा अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवल्या, पुढ्यात टाकला होता. लेंथ लाईन चांगली होती, गतीचा देखील वापर केला आणि गतीने बीट केलं बॅटर अलंकारला. अलंकारच्या विपक्षामध्ये गोलंदाजी करणं सोपी नसते परंतु आता ते करावं लागेल सामना जिंकण्यासाठी अनिकेतला. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. ऑफ साईडला देखील मागच्या सामन्यामध्ये अलंकारने नेत्र दीपक षटकार सजवले होते आणि म्हणूनच डीपेक्सच्या कव्हरमध्ये देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय.
फुल टॉच ऑन साइडला पुल केलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीसाठी हा दमदार षटकार. फुल टॉच वर फुल टोल वसूल केलाय फलंदाज अलंकारने, ठोकलाय षटकार. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या वाढेल. रिप्ले मध्ये पाहणार आहोत. फुल टॉच चेंडू बॅटवर अगदी मिडल वर घेतला आणि फेकून दिला आणि सांगितलं जा आणि शोधून घेऊन या. कडक षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 वर. 1 विकेट. पहिला चेंडू डॉट आणि त्याच्या नंतर अलंकारने उत्तर दिलं. हिटमॅन आहे या शिरोळे गावाचा. जर्सी क्रमांक 45 त्याच्या पाठीवर पाहायला मिळते. यावेळेस विकेट किपरने थोडीशी चुकी केली आहे. बायच्या रूपाने एक सिंगल धावा येत असताना टीमची धावसंख्या 22 वर आणि आता सामना जिंकण्यासाठी 15 चेंडूमध्ये 15 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर सिंगल धावा आली तरी देखील सहजतेने गावदेवी शिरोळे संघ विजय होईल यात काही शंका नाहीये. पहिली विकेट स्वस्तामध्ये गेली परंतु त्यानंतर सचिन मानकर आणि अलंकारने चांगली पार्टनरशिप केली. 4 चेंडू फेस करत असताना 7 धावांचं योगदान सचिनने दिलं. तर दुसरीकडे 5 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान अलंकारचं. सचिनने घेतलाय बॅटवर फुल टॉच उडवलाय. हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जबरदस्त झेल. विकेटचं पतन. दुसरा झटका लागत असताना गावदेवी शिरोळे टीमला फलंदाज बाद सचिन. 2 विकेट गेलेत 22 या धावसंख्येवर. फुल टॉच चेंडू होता परंतु त्यावर फुल टोल वसूल करता आला नाही. ताकद झोकून दिली होती परंतु प्रॉपर बॅटवर घेता आला नाही. अगदी सहजतेने झेल पकडला सीमारेषेच्या लगत आणि विकेटचं पतन झालं. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च करत असताना 1 विकेट अनिकेत जाधवच्या खात्यामध्ये आले. सामना जिंकण्यासाठी 14 चेंडू आणि 15 धावांची गरज. भरपूर संख्येने या ठिकाणी प्रेक्षक वर्ग जोडले गेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. स्वर्गीय महादेव दलवी स्मृती क्रीडानगरी कासने या ठिकाणी हियांश 11 मोंडूल चषकाचं आयोजन केले गेले आणि मैदानामध्ये प्रत्यक्षरित्या मैदानाच्या बाहेर सावलीचा आसरा घेत कित्येक प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नवीन फलंदाज आशिष टीमचे कॅप्टन. समोर गोलंदाज अनिकेत जाधव. राऊंड द विकेटने जात असताना आशिष साठी हॅफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला कंट्रोल पुल शॉट. गॅप मधून चेंडू चाललाय मैदानाच्या बाहेर. गॅप होता मोठा आणि आता धावांचा नाही टोटा. चौकार आलाय आशिषच्या खात्यामध्ये. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जात असताना 26 वर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत. अकुट टप्पा होता ऑन साइडला कंट्रोल पुल शॉट खेळून काढला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर राहिला आणि त्याला बीट करत असताना चौकार येतोय. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचते ती 26 वर. 11 धावांची गरज. 13 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा ऑन साइडचे क्षेत्र निवडलंय. कॅच झाली असती. क्षेत्ररक्षकाने चुकी केली. त्याच्या डोक्यावरून 1 बाउन्स. चौकार येतोय. 2 चौकार ठोकलेत आल्या आशिषने. मी काय टीमचा कॅप्टन आहे तर मी कुठेही कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगला खेळ करू शकतो हेच दाखवत असताना आशिष चौकारांची हॅट्रिक करेल का. चौकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 30 वर. अगदी सहजतेने हा फटका सजवला. क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग मध्ये होते. पुढे धावत आले झेल घेण्यासाठी. झेल पकडू शकले नाही आणि त्यांच्या डोक्यावरून सहजतेने हा बॉल मैदानाच्या बाहेर. सामना सोपा झालाय. सामना खुला केलाय अलंकार आणि आशिषने. 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. नवीन गोलंदाज अजय ऑन साइडला ताकदीने खेचलाय. गॅप आहे. गॅप मधून पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर. अलंकारच्या माध्यमातून चौकार आला आणि स्वागत केले 3ऱ्या क्रमांकाच्या गोलंदाज अजयचं. सामना खुला झालाय. 11 चेंडू आणि 3 धावांची गरज. 4 ओव्हरचा सामना लवकर समाप्त होत असताना याचं कारण म्हणजे अलंकार ज्यांनी आतापर्यंत 18 धावा वैयक्तिक जमा केल्या. त्यामध्ये 2 षटकार 1 चौकार. हॅफ ट्रॅकर पुन्हा एकदा काऊ कॉर्नर मध्ये दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आहेत सरळ त्याच्या हातामध्ये. फेकी होई तिथपर्यंत 1 सिंगल धाव आली आहे. सिंगलच्या मदतीने धावपलक 35 वर. फक्त 2 धावांची गरज. सध्या ऑन स्क्रीनवर आपण माहुली किल्ल्याचं दृश्य पाहू शकता. योगेश टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून हे दाखवलं गेले. त्यांचं विशेष कौतुक. खूपच चांगलं टेलिकास्ट. स्वच्छ आणि सुंदर टेलिकास्ट योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतं.
आशिषचा हा फटका चांगला आहे, परंतु शतरक्षकाच्या हातामध्ये. सामना इक्वल झालाय, परंतु एका धाबीची गरज आहे. सुरुवातीलाच उल्लेख केला होता की अलंकारची विकेट खूप महत्वाची. त्याची जर विकेट घेतली तर या धावा रोखल्या जाऊ शकतात. तो शेवटपर्यंत राहिला. बीमर चेंडू आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय गावदेवी शिरोली टीमने. काय जबरदस्त षटकार. बीमर चेंडूवर ऑफ साईडला डीपेक्सच्या कव्हरच्या वरून षटकार ठोकणं सोपं नसतं, परंतु ते अलंकारसाठी सोपं आहे, कारण का तो प्रॅक्टिस करत असतो आणि हा क्रिकेट प्रॅक्टिसचा खेळ आहे. विजय झालेले संघ शिरोली आपले अभिनंदन. रिप्ले मध्ये पाहू शकता फुलटॉस चेंडू होता, कशा पद्धतीने ऑफ साईडला डीपेक्सच्या कव्हरच्या डोक्यावरून हा फटका सजवला, षटकार ठोकला आणि विजय प्राप्त केलं. आता सामना समाप्त झाला. दिनकरपाडा विरुद्ध शिरोले आणि मॅन ऑफ द मॅचचा विचार केला तर नो डाऊट अलंकारच असेल अशी आमची तर शक्यता आम्हाला वाटते, आणि अलंकारच आहे. 8 चेंडूमध्ये 25 धावांचं योगदान त्याने दिलं आणि गोलंदाजी करत असताना देखील अलंकारने गोलंदाजी त्याची फारशी चांगली झाली नाही, परंतु फलंदाजी करत असताना 28 धावांचं योगदान वैयक्तिक दिलं. मॅन ऑफ द मॅच अलंकार.